सर्वांना श्री स्वामी समर्थ. धनप्राप्ती व्हावी, आर्थिक संपत्ता प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कारण पैशाशिवाय कोणतेही काम होणे शक्य नाही. आणि अखंड लक्ष्मीप्राप्ती, धनप्राप्ती ही केवळ लक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच शक्य आहे. मार्गशीर्ष महिन्यात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आज आपण पाहणार आहोत. या उपायांपैकी तुम्हाला जे शक्य आहेत व जे जमणार आहेत ते उपाय तुम्ही नक्की या दिवशी करू शकता. गुरुवारी लक्ष्मी मातेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा राहते. दिवा लावल्याने लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते. तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे सुद्धा अतिशय शुभदायक समजले जाते. गुरुवारी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावेत. पिवळा हळदीचा टिळा लावावा, त्यामुळे भाग्योदय होण्यास सुरुवात होते. कामातील अडथळे दूर होऊन कामे मार्गी लागतात. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी व लक्ष्मी आपल्याकडे नेहमी स्थिर राहण्यासाठी गुरुवारी कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे, पैशांचे व्यवहार करू नये. म्हणजेच कर्जे कोणाला देऊ नये व कर्ज घेऊ देखील नये. कारण कर्ज लवकर फिटत नाही व कर्जाचे पैसे लवकर परत मिळत नाहीत. त्यामुळे पैशांचे व्यवहार, कर्जाचे व्यवहार गुरुवारच्या दिवशी अजिबात करू नयेत. गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर बृहस्पती देवांची पूजा करायची आहे. नंतर तुळशी मातेची पूजा करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे बृहस्पती देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुवारच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे. कारण आपल्याकडे गोमातेला खूप जास्त विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेले आहेत. म्हणूनच तुमच्या जवळपास जर गाय असेल तर तिला हिरवा चारा किंवा मग पोळी खाऊ नक्की घाला. त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. घरामध्ये अन्न धान्याची कमतरता कधीच भासणार नाही व गायीचा आशीर्वाद सुद्धा नेहमी प्राप्त होईल. आपण नेहमीच ऐकतो की दानधर्म करावा. दानधर्म केल्यामुळे घरातील संपत्तीमध्ये वाढ होत जाते. दानाच्या दुप्पट पटीने ते आपल्याकडे परत येत असते. म्हणूनच जे गरजू आहेत त्यांना खरंच अन्नाची गरज आहे, कपड्यांची, वस्तूंची गरज आहे, त्यांना तुमच्या इच्छेनुसार व तुमच्या परिस्थितीनुसार नक्कीच अन्नदान किंवा मग वस्तूंचे दान करू शकता. कारण आपण जे काही कमवत असतो त्यामधील थोडी तरी रक्कम दान करणे हे शुभदायक समजले जाते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी शंखाला केसराचा टिळा लावावा व भगवान विष्णू व लक्ष्मी मातेची पूजा करावी. सोबतच शंखाची देखील पूजा करावी. त्यामुळे कुंडलीमधील गुरु ग्रह बलवान होतो. गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. शुद्ध भाव व श्रद्धेने नमस्कार करावा. आचार विचार शुद्ध ठेवावा. गुरुवारप्रमाणेच शुक्रवार हा दिवस सुद्धा लक्ष्मी मातेच्या सेवा भक्ती करण्यासाठी विशेष दिवस समजला जातो. त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात शुक्रवारी सुद्धा लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून मातेला लाल फूल अर्पण करायचे आहे. नैवेद्यासाठी तांदळाची सफेद खीर बनवायची आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा होईल व तुम्ही हे दर महिन्याला केले तरीही चालते. ते चांगलेच आहे, शुभदायक आहे. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.